जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण या न्यूजरूममध्ये भेटणार आहोत ते सुप्रिया सुळे यांना। सुप्रिया सुळे या जरी शरद पवारांच्या कन्या म्हणून महाराष्ट्र आणि देशभरात ओळखल्या जात असल्या तरी सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख तयार केलेली आहे। इतकंच नाही तर महाराष्ट्रातलं एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून सातत्यानं त्यांच्याकडे बघितलं जात आहे। आज आपण थेटपणे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत राज्यातल्या निवडणुका आणि राष्ट्रवादीची परिस्थिती या अनुषंगानं, आणि इतकंच नाही राज्याचं राजकारण ज्या दिशेनं जात आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण त्यांच्याकडून करू। एक नव आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण बघतोय। ताई, बारामती महाराष्ट्राच्या राजकारणातलं तसं ते केंद्र आहे। सध्या जरी नागपूरकडे बघितलं जात असलं तरी आजही बारामतीतूनच महाराष्ट्राचं राजकारण चालतं असं बघितलं जातं। आजच आता काही वेळापूर्वी आपणही टीव्ही बघत होतो, अजित पवारांची गाडी रोखली गेली आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ती तपासली। मुळात राजकारण्यांचा स्वभाव नसतो की कोणी पोलिसांना आपल्याला अडवावं, कोणी अधिकाऱ्यांना आपल्याला थांबवावं, पण पवारांमध्ये, सगळ्याच पवारांमध्ये एकूणच एक आदरभाव असतो समोरच्याबद्दलचा आणि वागणुकीतली एक थोडीशी सहानुभूती असते। मुळात ही संस्कृती जी आहे ती कशी जोपासली गेली आहे? मला असं वाटत नाही की राजकारण्यांबद्दल, कारण आदरणीय पवार साहेबांनी गेले 50 वर्ष महाराष्ट्रात आणि देशात काम केले आणि प्रशासनाबद्दल आमच्या मनात आदर आणि प्रेम आणि विश्वासच आहे। कारण का आमचे प्रशासनाबद्दलचे अनुभव जे आहेत ते अतिशय चांगले आहेत। म्हणजे मग पोलीस असतील, ब्युरोक्रॅट्स असतील, किंवा तुम्ही पवार साहेबांना कुठल्याही ब्युरोक्रॅटबद्दल विचारा किंवा ब्युरोक्रॅटला पवार साहेबांबद्दल विचारा, हे इतकं चांगलं टीमवर्क, आणि दादाचाही अनुभव गेल्या 25-30 वर्षात तसाच आहे। आणि खरंच शेवटी आम्ही निर्णय प्रक्रियेत करतो पण फील्डवर काम हे प्रशासनच करत असतं, त्याच्यामुळे प्रशासनाचा फार मोठा रोल आहे। आणि मला खरंच कौतुक आणि अभिमान वाटतं की आज दादाची गाडी चेक केली, हे बरोबर आहे, कारण का त्यांनीही त्यांचं काम केलं पाहिजे। ती अजित पवारांची गाडी नाही आहे, एका नागरिकाची गाडी आहे। त्याच्यामुळे मी इलेक्शन कमिशनचं कौतुक आणि स्वागत करते की त्यांनी हे केलेलं आहे। अजित पवारांनी आज त्यांची गाडी चेक होऊ दिली, कोणत्याही स्वरूपाचा त्रागा केलेला नाही, आपण तो व्हिडिओतूनही बघितलं। मात्र अजित पवारांची गेल्या काळातली जर प्रतिमा बघितली 15 वर्षातली, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला टग्या अशा स्वरूपाचं एक बिरुद त्यांच्या मागे लागलं। काय कारण आहे की अजित पवारांची प्रतिमा ही अशी थोडीशी आक्रमक, म्हणजे आक्रमकता ही असायलाच हवी राजकारणामध्ये, पण ती थोडीशी नकारात्मकता अशी स्वरूपाची ती एक इमेज क्रिएट झाली, ती एक प्रतिमा तयार झाली, काय कारण वाटतं यामागची? एकतर राजकारणात अग्रेशन असलं पाहिजे असं माझा अजिबात समज नाही। प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते, काम करायची पद्धत असते। पवारसाहेब कधी आवाज चढवून 50 वर्षात कोणाशी बोललेलेच नाही आहे। दादाची एक बोलण्याची पद्धत आहे, माझी एक बोलणे आहे, त्याच्यामुळे मी एका घरात जरी राहत असलो तरी 3 पर्सनॅलिटीजचं एक ॲनालिसिस केलं तर म्हणून विचार सांगते। आणि मला असं वाटतं की दादा हा फार आउटगोईंग नाही आहे, तो फार मीडियाशी तर बोलतच नाही, त्याच्यामुळे लांबून आपणच ठरवत असतो की तो असा असेल किंवा तसा असेल। आता आपण सगळे अमिताभ बच्चन यांना लांबून बघतो, त्यामुळे आपल्याला वाटतं नाही हे अलिप्तच असतील, हे असं करत असतील का तसं इट्स ऑल अबाउट परसेप्शन। त्याच्यात खरंच अमिताभ बच्चनची रियालिटी आपल्याला माहिती आहे का तसं नाही। तसंच माझ्या भावाचं आहे, ते इतकं लांबून आत्ता दादा कुठेतरी टीव्हीवर जायला लागलाय, तो खुलायला लागलाय मीडियामध्ये, त्याच्यामुळे आता थोडंसं लोकांचं परसेप्शन दादाबद्दल बदलायला लागलं। अगदी, म्हणजे दादांचा आवाज बच्चन यांच्यासारखा आहे काहीसा। प्रसन्न ताई, आता सध्या तुम्ही सुद्धा झंझावाती दौरे सुरू केले, कालच तुम्ही इकडे ट्रॅफिक असल्यामुळे अगदी बाईकवरनं पण गेलात, पण अनेकांचं म्हणणं असतं की हे सगळं मग कोणी रेल्वेतून जातं, मग कोणी बाईकवरनं जातं, हे सगळे निवडणुकीच्या आधीच फक्त लक्षात येतात। त्यानंतर म्हणजे सुप्रिया ताई बहुधा अनेक वर्षानंतर आज काल पहिल्यांदा बहुधा बाईकवर बसले असतील। नाही, मी एकतर स्वतः सायकलिंग करते, त्याच्यामुळे पुण्यात तुम्हाला ट्रॅक सूट घालून हेल्मेट घालणारी कोणीतरी दिसलं सकाळी 6-6:30ला, तुम्ही टॅप केलं तर ती सुप्रिया सुळेच असते। आणि हा एकतर काल क्रायसिस सिच्युएशन आहे, इट वॉज नॉट आउट ऑफ चॉईस ॲट ऑल। मी मुलुंडला मालाडला सभेत होते, जर तिथे ट्रॅफिक नसता तर मी बाईकनी कशाला गेले असते, मी गाडीनीच गेले असते। त्याच्यामुळे मला नाही वाटत राजकारण ते 1 मिनिट स्टोरी असते, पण हे काही सिरियस हे राजकारण नाही हो। ते ठीक आहे, आता तुमचे चॅनल्स आहेत म्हणून 10 वर्षापूर्वी सगळेच नेते करत असतील। मला हे दाखवून द्यायचं होतं त्या कृतीतून की बघा मुंबई एवढी वर्ष, एवढा खर्च, 37,000 कोटीचं बजेट असणारी मुंबई, पण अजूनही ट्रॅफिक जॅम कसा आहे हे तुम्ही एक प्रकारे पोच केलं त्यातून? नाही, त्याच्यातून मोटरसायकल घ्यायची मला गरज नाही, हे सगळं सर्वसामान्य नागरिकांना रोज त्याचा त्रास होतो, त्याच्यामुळे मी पण यार शहरात राहते।
ताई, काल तुम्ही बाईकवरून प्रवास केला. देशभरात आता हेल्मेट सक्ती बऱ्याच ठिकाणी पोलिसांकडून कारवाई केली जाते. तर तुम्ही ज्या बाईकवर बसून गेला त्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेलं नव्हतं, त्यावरूनही आता वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. नाही नाही अतिशय बरोबर आहे. मी स्वतः हेल्मेटच्या बाजूनीच बोलत राहते. काल क्रायसिस होतं, इमर्जन्सी होती. मला सभेला जर मी गाडीने गेले असते तर पोचलेच नसते. तुम्ही मला आज विचारलं की तो चालक कोण होता, तर मला नाही माहिती तो चालक कोण होता. जी दिसली मोटरसायकल त्याच्या मागे मी बसले आणि गेले. म्हणजे त्यांनी दुसरीकडे कुठे नेलं असतं तरी मला काय, मी हरवले असते काल. त्याच्यामुळे कालची परिस्थिती एक लिटरली क्रायसिस होती. मध्ये मोटरसायकल बदलायला लागली कारण का त्याची पेट्रोल संपलं म्हणून आरेमध्ये मी एका मोटरसायकलवरून उठले, दुसऱ्या मोटरसायकलवर बसले आणि बसल्यावर विचारते, बाबा रे तुझं नाव काय? तर तो पहिला होता तो कार ड्रायव्हर होता. आता दुसरा आणि मुलं तिथले जी दिसली त्याच्या मागे मी बसले. त्यांनाही वाटलं असेल ही काय बाई अशी कशी बसली आपल्या मागे. पण इट वॉज अ क्रायसिस सिच्युएशन. बेग बॉरो स्टील जे होतं त्यांनी पोचायचं होतं मला काल सभेला. कारण का ठाण्याचे सगळे लोक वाट बघत होते, फोनवर फोन करत होते आणि मी बाईकवरनं गेले नसते तर काल पोचले नसते सभेला. पण ताई, आपण जेव्हा मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका किंवा राज्यातल्या महानगरपालिका महत्त्वाच्या बोलतो, तेव्हा मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचं अस्तित्व दिसत नाही. म्हणजे गेले जवळपास 20 वर्ष राष्ट्रवादी या ठिकाणी आहे, सत्ता शिवसेनेची आहे, पण प्रयत्न झाला नाही का राष्ट्रवादीला मुंबईमध्ये पसरवण्याचा किंवा तळागाळापर्यंत राष्ट्रवादीचे विचार पोहोचवण्याचा, असं तुम्हाला वाटतं? हो, आम्ही प्रयत्न केलाच नाही. झालाच नाही तर फार पुढचं गोष्ट झाली. आम्ही केलंच नाही. याचं कारण असं की स्थापनेपासून आमची आघाडी होती. आघाडीमध्ये एकच खासदार आमचा होता, उरलेले काँग्रेसचे होते आणि त्याच्यामुळे मुंबईवर लक्ष केंद्र डेव्हलपमेंट ओरिएंटेड केलं आम्ही, पण संघटना बांधणीला आम्ही नक्की कमी पडलो. हे मी मान्य करते. म्हणजे इट्स फॅक्च्युअल. नाही, पण यामागे मुख्यतः असं कारण होतं का की शिवसेनेसाठी मुंबई सोडायची आणि उर्वरित महाराष्ट्र आपल्याकडे ठेवायचं? नाही नाही, असं कशाला आम्ही कोणासाठी करू. आम्ही सेटिंगचं राजकारण नाही करत आणि सेटिंगचं राजकारण लॉंग टर्मला टिकतच नाही. पण ज्या प्रकारे बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे संबंध होते, कुठेतरी हा विचार लोकांच्या मनात आला की रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी चांगली वाटते, पण मुंबईसारखं शहर जे फायनान्शियल कॅपिटल आहे त्या ठिकाणी ही पार्टी दिसतच नाही. म्हणजे पार्टीचं अस्तित्व आहे की नाही हा प्रश्न पडतो. एक तर हे फायनान्शियल कॅपिटल आहे म्हणून आम्ही राजकारण करत नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हा देशातलं एक सगळ्यात मोठं शहर आहे आणि प्रत्येक शहराला एक वेगळी ओळख आहे. आणि आज तुम्हाला वाटत असेल की मुंबईच फक्त महत्त्वाची, असं राहिलेलं नाही. तुम्ही महाराष्ट्र एक काळ असा होता, या देशातलं सगळ्यात पहिलं म्हणजे जे महाराष्ट्रात व्हायचं ते बाकीच्या राज्यात व्हायचं. आता तशी परिस्थिती राहिली नाही. तुम्ही झारखंडची जाहिरात बघा, झारखंडची जाहिरात टी व्हीवर येते, धोनी त्याचा फेस आहे, एक हत्ती येतो, उडतो, इन्व्हेस्ट इन झारखंड करतो. त्याच्यामुळे आज एक 10-15 वर्षापूर्वी जशी परिस्थिती महाराष्ट्राची होती ती आज या देशाच्या राजकारण आणि समाजकारणात पण राहिलेली नाही आहे. कारण का आज तुम्ही बघा, इट्स अ कॉम्पिटिटिव्ह राज्य आहे. कुठल्याही राज्याचं तुम्ही बघा, त्यांच्या जाहिराती त्यांनी केलेलं म्हणजे परवा केंद्र सरकारने एक अनाऊन्समेंट केली की कुठलीही जी महिला असेल जी प्रेग्नंट आहे, तिचं जर बाळ हॉस्पिटलमध्ये झालं तर 6 महिने तिचं हँड होल्डिंग आणि 6,000 रुपये हे केंद्र सरकार करेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ओरिसासारखं जे राज्य आहे त्यांनी ममता नावाची हे त्यांनी एक स्कीम केली आहे ज्याच्यात 6 महिने नाही 5 वर्ष हँड होल्डिंग करतात, त्या आईचं पण आणि त्या मुलाचं पण. आता किती मोठी इनोव्हेटिव्ह स्कीम आहे. आणि एक काळ असा होता ज्याच्यात ओरिसा एक बिमारू स्टेट होतं, ते कधी लीड करत नव्हतं देशाला, पण आज तेही स्टेट्स लीड करायला लागले. त्याच्यामुळे द होल गेम इज चेंज. त्याच्यामुळे आज राज्य खूप कॉम्पिटिटिव्ह झालेली आहेत आणि आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस, जो परदेशातून यायचा तो मुंबईत उतरायचा आणि महाराष्ट्रात इन्व्हेस्ट करायचा. आता तशी परिस्थिती राहिली नाही कारण का सगळी स्टेट्स कॉम्पिटिटिव्ह झाली. म्हणजे वेस्ट बेंगॉलसारख्या ठिकाणी कोणी इन्व्हेस्टमेंटला जायचं नाही. आता तिथे दिदी किती अग्रेसिव्हली करतात बघा. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत नवीन ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना आणि या राज्याचे जे आज नेते आहेत त्यांनी या सगळ्याचा विचार केला पाहिजे. ताई, आत्ता जसं मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं स्थान याच्यावर आपली चर्चा चालली होती, तर त्याला जोडून कारण आता जेव्हा राष्ट्रवादीने केंद्रित महानगरपालिका सिरियसली राष्ट्रवादी घेत असताना प्रचाराची सगळी धुरा ही तुमच्याकडे सोपवण्यात आली आणि मग सायमल्टेनियसली एक चर्चा म्हणजे तुम्ही अगदी प्रदेश कार्यालयांची उद्घाटनं पण तुमच्या हस्ते पार पडली. मग एक चर्चा सायमल्टेनियसली अशी सुरू झाली की पवार साहेबांनंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीमध्ये आता सुप्रिया सुळे या लीड घेत आहेत का आणि इतर अजितदादा पवारांना ऑफकोर्स आपण राष्ट्रवादीची एक नेते म्हणून ओळखतो, ओळख आहे त्यांची राष्ट्रवादीचे नेते म्हणून. आता तुम्ही पुन्हा एकदा फोरफ्रंटवर येत आहे का, अशी एक चर्चा सायमल्टेनियसली सुरू झाली.
नाही, अजिबात आहे. मुंबईची जबाबदारी आणि प्रभारी हे जयंत पाटीलच आहेत आधीपासून आणि पुढे राहतील. आणि इथे मला विचाराल तर आज मुंबईमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये लिडरशिपचा व्हॅक्यूम आहे. आमच्या पक्षात माननीय सचिन अहिरांना ही एक जबाबदारी दिली आहे आणि मला आज जे सीट्स किंवा उभे राहायला कॅन्डिडेट्सही मिळतील का नाही अशी आमच्याबद्दल त्या एक काळात चर्चा होती. पण सचिन भाऊंच्या नेतृत्वामुळे आज एक मुंबईत तुम्हाला ह्या इलेक्शनमध्ये ड्रास्टिक काही बदल दिसणार नाही, पण पुढच्या 5 वर्षात खूप दिसेल. कुठलाही BJP बघा, शिवसेना बघा, त्यांची सेंटरची आणि राज्याची लिडरशिप मुंबईत लिडरशिप करते. त्यांचे पोस्टर्स बघा. मुंबईचा अध्यक्ष भाजपचा आणि शिवसेनाचा कोण आहे? आय हॅव नो आयडिया. म्हणजे मला माहिती आहे कारण का मी आज राजकारणात आहे, पण त्यांचे बॅनरवर फोटो पण नाही आहे तो. त्याच्यामुळे इज देअर अ व्हॅक्यूम ऑफ लिडरशिप? तर ती शिवसेनेत दिसते, त्यांचे राज्य नेतेच असतात. भाजपमध्ये मुख्यमंत्रीच एकटे दिसत आहेत. नरेंद्र मोदींचा एक छोटा फोटो दिसतो साईडला, बाकी कोणाचाच फोटो दिसत नाही. तसंच मनसे इज ऑल्सो सिमिलर सिच्युएशन. आणि काँग्रेसमध्ये तरी आमच्यासारखं आहे, तिथे बाकीच्यांचे चेहरे दिसतात. त्यामुळे मला विचारायला आज तर मुंबईमध्ये कंप्लीट व्हॅक्यूम ऑफ लिडरशिप सगळ्याच पक्षात आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राष्ट्रवादीसाठी आणि सचिन अहिरला एक चांगली संघटना आणि मुंबईला एक चांगला चेहरा देण्याची. मग ताई, या पूर्ण प्रक्रियेत जर बघितलं 1999 ते 2014 या 15 वर्षात जर दुसरी भक्कम अशी राजकीय फळी कोणत्या राजकीय पक्षाजवळ होती तर तो राष्ट्रवादी होती. नाही आहे. नाही, आज ती परिस्थिती आहे का आता त्यावर प्रश्नचिन्ह लागतं. कारण अनेक नेते एक तर काळानं तुमच्यापासून हेरावले किंवा काही कारणास्तव ते आज जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला ज्या स्वरूपाच्या नेतृत्वाची गरज होती, त्यामुळे पवारसाहेबांना आजही अत्यंत सक्रिय राहून राजकारण करावं लागतं. त्यांची अपेक्षा तुम्हाला राजकारणात आणताना हीच होती की नव्या फळीच्या हातात किंवा भाकरी उलथवणं हा जो त्यांचा मूळ शब्दप्रयोग आहे राजकारणात, फिरवणं. तर तो जो मूळ शब्दप्रयोग आहे तो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना करणं अपेक्षित होतं. मात्र ती दुसरी फळी ते नेतृत्व योग्य पद्धतीनं आपल्या हाती घेऊ शकले नाही आणि पुढे घेऊन जाऊ शकले नाही. असं जे चित्र तयार होतं ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, हे मला मान्य नाहीत. कारण का एकतर पवारसाहेब खूप उत्साही आहेत. म्हणजे त्यांना आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही कशाला हे सगळं करता. त्याच्यामुळे ते जरी 76 वर्षाचे असतील तरी त्यांच्या मनामध्ये किंवा मेंदू म्हणा, शरीरात म्हणा, एक 35 वर्षाचा मुलगा लपलेला आहे. त्याच्यामुळे काही असलं तरी ते उत्साहाने त्यांना करायचं असतं. म्हणजे नवीन म्हणजे परवा तर त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. ते म्हणजे तुम्ही सगळे करता मग मी का नाही करू शकत? म्हटलं जरूर करा. त्यामुळे त्यांना खूप नवीन करण्याची, शिकण्याची, कामाची उत्सुकता अजूनही. आणि आम्ही त्यांना नाही म्हणलं तरी ते ऐकतच नाहीत. त्याच्यामुळे त्यांना उत्सुकताच असते. म्हणजे त्यांना तुम्ही सांगितलं चंद्रपूरला कोणीतरी एक नवीन शेतकऱ्यांनी काहीतरी केलं ते उठून तिकडे जातील. तुम्ही सांगा UPमध्ये एका माणसाने हा प्रयोग केला ते उठून UPला जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अजूनही उमेद आणि काहीतरी करण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे ते त्यांचं काम तर ते अर्थातच अध्यक्ष म्हणून आम्हाला डायरेक्शन असते. पण दुसरा कुठला पक्ष आहे तुम्ही मला सांगा ज्याच्यात तरी एक तर भुजबळ साहेब आमच्या जनरेशनचे नाही, पवारसाहेबांच्या जनरेशनमधले, ते आम्हाला सगळ्यांना खूप सिनियर आहेत. आणि आबांचा तर जी केस झाली ती अतिशय दुर्दैवी झाली. पण आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर एक सेकंड लिडरशिप म्हणजे हे कधी सगळे मंत्री झाले, 25-30 वर्षाचेच होते आमची सगळी आजची लिडरशिप महाराष्ट्रातली, जे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाली. 15 वर्षात त्यांना एवढं काम करायची संधी मिळाली आणि महाराष्ट्राने त्यांना ॲक्सेप्ट पण केलं. इलेक्शन हरलो म्हणून किंवा आम्हाला काही लोक सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही. कारण का आमचा पक्ष हा फक्त सत्तेतला पक्ष नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आदरणीय पवारसाहेबांना 50 आमदार निवडून आले होते, त्याच्यातले 45 सोडून गेले, 5च त्यांच्यावर राहिले. 5 कोण आहेत? ते आजही आहेत आणि आजच्या राजकारणातही आहेत. उरलेल्या 45ांचं काय झालं मला तरी माहिती नाहीत, कारण का माझ्या त्या भेटीत आजकाल कुठे येत नाहीत. त्याच्यामुळे इलेक्शन जिंकणं आणि हारणं म्हणजे सत्तेत असणं म्हणजेच तुमचं सगळं बरोबर आहे असाही गैरसमज माझा तरी नाही. कारण का सत्तेत असूनही आज तुम्ही मुंबई किंवा भाषणं काय चालली आहेत हे खरंच महाराष्ट्राचं राजकारण आहे का याचंही आत्मचिंतन मला वाटतं आम्ही सगळ्यांनी जे सगळेच आज TV वर तुम्हाला दिसतो किंवा आज भाषणं करताना दिसतो, आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की ज्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, हे इलेक्शन आज जे सर्वसामान्य माणूस लांबून बघतो हे आपल्या महाराष्ट्राला साजेचं आहे का नाही हे आत्मचिंतन करायची वेळ मला वाटतं माझ्यावर आणि आमच्या सगळ्यांवर आलेली. पण म्हणजे ताई, ज्या प्रकारे भाषा वापरली जाते या निवडणुकीमध्ये, मग ती शिवसेनेकडून असू दे, मग ती भाजपकडून असू दे, मग ती आणखीन इतर पक्षांकडून, तुम्हाला असं वाटतं की भाषा आता राजकारणातली घसरत चाललेली आहे आणि हे सुसंस्कृत राजकारण जे तुम्ही म्हणालात ते आता महाराष्ट्रातलं तसं दिसत नाहीये? नाही,
दिसत तर नाहीच आहे, पण त्याबरोबर मला आरोपांची चिंता जास्त वाटते. का सांगते? जेव्हा लीडरशिप तिथली, म्हणजे तुमचा एडिटरच उद्या तुमच्या 2 एडिटर्समध्ये रोज भांडण चाललं, तर खालचे तुमच्यामध्ये एक थोडा तर अनरेस्ट येणार नाही का तुमच्या चॅनलमध्ये? तसंच प्रशासन चालतं. आज प्रशासन काय सारखं म्हणतं, माननीय मुख्यमंत्री म्हणतात आम्ही पारदर्शक कारभार करू. त्याला बॅलन्स करायला किरीट सोमय्या काय म्हणतात, उद्धव ठाकरेंनी त्यांची सगळी प्रॉपर्टी सांगावी. हे 7 कंपनीज आहेत, 7 कंपनी, खंबाटा कंपनी, त्यांचे 15 लोक कामाला आहेत, वॉट एव्हर. व्हेरी सिरियस ॲलिगेशन. जर तुम्ही खरंच पारदर्शक असाल तर मग याची इन्क्वायरी का नाही करत? आणि मग तुम्ही त्यांच्यासाठी बरोबर सत्तेत बसता, मग तुम्ही काय मिक्स सिग्नल देता? आणि हे सगळे एवढे पर्सनॅलिटी सेंट्रिक इलेक्शन झालेलं आहे. रामदास कदम परवा काय म्हणाले, त्यांनी जरूर आरोप करावे, तो त्यांचा वैयक्तिक डेमोक्रेसी, तुम्हाला काही बोलायचा अधिकार आहे, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी जेलमध्ये टाकीन. ज्या कॅबिनेटमध्ये तुम्ही काम करता, ज्या CMसाठी तुम्ही उठता, त्या खुर्चीला काही मान आहे की नाही? कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्या खुर्चीवर बसलेले, तो त्याच आमची सत्ता आली की आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू. म्हणजे हे खरंच हा समतोल बॅलन्स, आरोप तुम्ही करा, माझा काही म्हणणं नाही, प्रत्येकाने आरोप करावे, पण त्याच्यात काहीतरी सिरियस आणि बेस असला पाहिजे. मला प्रचंड त्रास, देवेंद्र फडणवीस वेगळ्या विचाराचे आहेत, अजिबात मला त्यांच्या गोष्टी पटत नाहीत, पण तो जसा सगळ्यांचा मुख्यमंत्री आहे तसा माझ्याही राज्याचा मुख्यमंत्री आहे. तुम्हाला नाही अधिकार त्या खुर्चीचा अपमान करायला. त्या खुर्चीला, त्या पदाला एक वेगळं मान आहे आणि स्थान आहे, कोणी का त्याच्यात बसेना. देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख झाला म्हणून तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणाला होतात की हा मुख्यमंत्री म्हणजे चिडका बिब्बा आहे. त्यानंतर आम्हीच निलेशनीच मुलाखत घेतली होती, त्याच्यात ते म्हणाले की मला सुप्रियांचं म्हणणं ऐकून आश्चर्य वाटलं, कारण माझी बायको तुमचं म्हणजे सुप्रिया सुळेंचं म्हणणं ऐकून माझी बायको मला कौतुक करू लागली की किमान या निमित्तानं तरी तू चिडतोस हे मला कळलं. तर माझा प्रश्न असा आहे की एक तर तुमचं मत बदललं आहे का, किंवा तुमचं अमृता फडणवीसांची काही बोलणं झालं आहे का? नाही, वैयक्तिक कॉमेंट काय नव्हती. एकतर दुसरी, त्यांची बायको आता काय समजते हे नाही. मी एक नागरिक म्हणून माझे मुख्यमंत्री ओरडून बोलतात म्हणून बोलत होते, तो काही देवेंद्र फडणवीसांबद्दल किंवा अजूनही वैयक्तिक वाटतात चिडका बिब्बा आहेत? नाही. त्या फीडबॅक नंतर त्यांनी, जसं मोदी साहेबांनी मित्रो ड्रॉप केलंय तसं यांनी पण थोडंसं टेम्पर भाषेत ड्रॉप केलंय, विच आय टेक पॉझिटिव्हली. ताई, तुम्ही म्हणाल्या होत्या त्या CM साहेबांसंदर्भात चिडका वगैरे, तर विरोधी पक्षाची भूमिका सध्या म्हणजे शिवसेनाच निभावते. आपल्या पक्ष विरोधात असताना देखील म्हणजे सभागृहात तशी भूमिका मांडली जात नाही. ठोस असं कोणी आक्रमकतेने आपल्याला बघायला मिळत नाही. याबद्दल काय म्हणाल? मला असं वाटत नाही. धनंजय मुंडेंची भाषणं काय फार प्रेमळ नसतात किंवा अजित पवारांचीही नसतात. ती ह्यांची न्यूज होते कारण का एका ताटातच दोघं जेवतात आणि एकमेकाला नावं ठेवतात. दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणजे मला विचाराल तर सत्तेत जरूर ते असतील, त्यांना शुभेच्छा आहे, पण एक नागरिक म्हणून क्रेडिबिलिटी मला विचाराल तर त्या दोन्ही पक्षाची शून्य आहे. याचं कारण असं की तुम्ही एक शांतपणे त्याचं अनालिसिस करा ना. भाजप काय म्हणतं, पारदर्शक सरकार. मग खरंच त्यांचं सरकार पारदर्शक आहे का? मग त्यांनी या सगळ्याची SIT लावावी. जे आरोप ते जर शिवसेनेवर करतायत आणि खरंच हिंमत असेल या सरकारमध्ये तर इन्क्वायरी करावी. रोज किरीट सोमय्याजी एक फाईल दाखवतात, आपल्याला कशाला दाखवत आहेत? त्यांनी ती CBIला द्यावी फाईल. आपल्याला काय दाखवून उपयोग त्याचा? नाही, पण ताई याच सिरियस प्रश्नाला जोडून असा प्रश्न, ज्या स्वरूपामध्ये विधिमंडळातलं कामकाज बघतोय गेली 15 वर्ष आणि त्या अगोदरच्या काळात म्हणजे गेल्या युतीच्या काळामध्ये RR पाटील असतील, इतर अनेक नेते असतील, या माध्यमातून सरकारविरोधी जी राळ उठवण्याचं काम झालं, तशा स्वरूपाची सरकारविरोधी भूमिका ही ना विधिमंडळात मांडली जाताना पाहायला मिळते, ना ती रस्त्यावर मांडली जाताना पाहायला मिळते. आणि त्याचं एक विश्लेषण करताना असं अनेकदा म्हटलं जातं, किती खरं किती खोटं हे तुम्ही सांगू शकाल, पण अनेकांचे हात हे दगडाखाली आहेत, आरोपांखाली आहेत आणि चौकशीच्या फेऱ्यात आहेत, आणि त्यामुळे जी आक्रमकता मूळ स्वभावात आहे ती वक्तृत्वात येत नाही किंवा ती कृतीत येत नाही. कितपत खरं आहे? असं अभिजिबात नाही. एकतर 15 वर्ष आमची सत्ता होती. 15 वर्षाच्या सत्तेमध्ये ह्यांची आक्रमकता 13 वर्षानंतरच आली, आत्ता जे सत्तेत बसले ते. आणि पहिल्या 1 वर्ष तर त्यांना सेटलच व्हायला या सरकारला दिलं. शेवटी लोकांनी आम्हाला नाकारलं होतं, ती फॅक्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. आणि यांना विश्वासाच्या नात्याने मतदान करून दिलं होतं. त्याच्यामुळे पहिले 1 वर्ष त्याच्यातच गेलं. आणि त्याच्यानंतर मला विचाराल तर या सरकारचे 20 तरी घोटाळे आम्हीच काढलेले आहेत एकतर. आणि दुसरी गोष्ट आहे की मग बाकीचे आज तुम्ही बघाल तर एकटे देवेंद्र फडणवीस, बाकी कोणीच प्रचारात का उरत नाही, कारण का त्या सगळ्यांवर कुठला ना कुठला आरोप आहेच आज. आणि त्यांचा 2 वर्षात ते 1 विकेट पडली, आमची 13 वर्षानंतर 1 विकेट पडली, यांची 2च वर्षात 1 विकेट पडली.
पण ताई ज्या प्रकारचे सध्या वातावरण राजकीय आहे, ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागाची नस ओळखले जाणारा म्हणून पवारसाहेब असं नेहमी म्हटलं जातं आणि ग्रामीण भाग हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. पण असं का झालं मग? ज्या जिल्हा परिषद झाल्या, ज्या नगरपंचायतीमध्ये झाल्या, त्या ठिकाणी भाजप 1 नंबरचा पक्ष राहिला, काँग्रेस 2 नंबरचा पक्ष, मात्र राष्ट्रवादीचा जो बेस ग्रामीण भाग आहे तो आपल्याला 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती का दिसतोय? नगर अध्यक्षाला 4थ्या नंबरला आहोत, पण निवडून आलेल्या 2 नंबरला होता मी. जे नंबर निवडून आलेले कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यात नगर अध्यक्षाला 4ला आहोत, पण कॅन्डिडेट्स निवडून आलेल्या 2 नंबरला 1. आणि 23 तारखेला तुम्हाला बदल दिसेल, कारण का मी स्वतःच गेले 10 दिवस ग्रामीण भागात फिरते. परभणी असेल, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, या जालना असेल, ह्या भागात हा अतिशय गंभीर विषय आहे. त्याचा इलेक्शनचा काही संबंध नाही. कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तुरीची डाळ असेल, काय अडचणी चालल्या आहेत तुम्ही एकदा जाऊन बघून या. भयानक परिस्थिती आहे. म्हणजे ह्या राज्यामध्ये परवा येवल्यामध्ये, नाहीसे मी पण येवल्यात होते आणि सकाळी पेपर उघडला तर एक कांद्याच्या शेतकऱ्यांनी 5 एकर कांद्याला आग लावलेली. या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी गोष्ट झालेली नाही. आणि मला या सरकारला विचारायचं की इलेक्शन येतात आणि जातात, पण आज सर्वसामान्य माणूस आज जर अन्न जाळत असेल, जे आपण अन्नाची पूजा करणारे लोक आहोत. अन्न कोणी रे, मला अजून आठवतं आमचं सरकार होतं तेव्हा शेतकरी संघटनेने दूध ओतलं होतं साताऱ्याच्या, पुणे सातारा रस्ता. मी तो कधीच दृश्य विसरणार नाही, कारण का दूध हे ओतायचं नसतं, पण तेव्हा भावाची काहीतरी अडचण होती म्हणून ते दूध ओढलं. मला त्या सगळ्या संघटनांना आज विचारायचं आहे, ते सगळे आज सत्तेमध्ये आहेत, की आज येवल्याला तो कांदा पिकायचा प्रश्न आहे, तो कांदाचं पुढे काय झालं. ताई, याच अनुषंगानं आपण चर्चा करू. मुख्यतः ज्या वेळेला विरोधी पक्ष आक्रमक होतो त्यावेळेला काही सुडाचं राजकारण सरकार करतं का, अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं. त्या अनुषंगानं आपण बोलूयात, पण त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर ही चर्चा अशीच सुरू असेल. बघत राहा न्यूज रूम. न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय त्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर. ताई, आपण ज्या स्वरूपात चर्चा करत होतो महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांची, हेच प्रश्न जर विरोधी पक्ष विधिमंडळात घेऊन गेला किंवा अगदी रस्त्यावर पण उतरला, की अचानकपणे दुसऱ्या दिवशी बातमी येते की या नेत्याच्या विरोधात या प्रकरणात चौकशी सुरू झाली. मुळात सुडाचं राजकारण, कारण राजकारण हे हेवेदाव्याचं असू शकतं, वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र सुडाचं राजकारण हे ज्या स्वरूपामध्ये वाढीला लागताना पाहायला मिळतंय, त्याची जाणीव मुळात तुम्हाला होती आहे का, की सातत्यानं राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर? हे सरकार आल्यापासून यांची काम करायची स्टाईलच वेगळी. एकतर सुडाचं राजकारण वगैरे ह्या गोष्टी होतच राहतात, पण महाराष्ट्रात कधी अशा झाल्या नाही. महाराष्ट्रात मतभेद जरूर असतात. मगाशी तुम्ही सांगितलं पवारसाहेबांची आणि बाळासाहेबांची मैत्री, म्हणजे विरोधक किती दिलदार असावा तर तो बाळासाहेब ठाकरेंसारखा असावा. दिलदारपणे ते पवारसाहेबांवर टीका करायचे, पवारसाहेबही त्यांच्यावर मनापासून टीका करायचे, पण वैयक्तिक संबंध कधी आमच्या कुटुंबातले कधीच खराब झाले. म्हणजे आजही माझा तरी अनुभव अतिशय चांगला आहे. पार्लमेंटमध्ये मी माननीय सुरेश प्रभूंवर पण टीका करते, एवढी म्हणजे ट्रेनचे ॲक्सिडेंट झाले त्याचं उत्तरही ते देतात. त्याच्यामुळे पण आमचे वैयक्तिक संबंध, कौटुंबिक संबंध हे आम्ही जपू शकलेलो आहे, कारण का ती वैचारिक आमचे मतभेद आहेत. ते काही पर्सनल अजेंडा नाही आहे, ते एका पदावर आहेत. जर ॲक्सिडेंट रेल्वेचा झाला तर अर्थातच मी या रेल मंत्र्याला जाब विचारणार आणि तेही सुरेशजी मच्युअरली घेतात की हो, की ही कशासाठी तरी मला न्याय मागते, त्याचं उत्तर ते त्यांच्या पद्धतीने देतात. आमचे वादही होतात अनेक वेळा, पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारण आणि ही सगळं कल्चर आम्ही अजूनपर्यंत जपू शकलो आणि माझी इच्छा आहे ते राहावं तसंच. ताई, याच अनुषंगानं बाळासाहेबांचा विषय निघालेला आहे आणि तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात येणार असं कळलं त्यावेळेला आम्ही ऐकून आहोत की बाळासाहेबांनी फोन करून पवारसाहेबांना सांगितलं की मी माझा उमेदवार देणार नाही, सुप्रिया ही माझ्या मुलीसारखीच आहे आणि तिच्या विरोधात मी काय उमेदवार देणार नाही. त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही बाळासाहेबांना भेटला असाल त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा राजकारणात आलात, सक्रिय राजकारणात, त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती तुमची? एकतर आमचे कौटुंबिक संबंध इतके चांगले आहेत की माझं लग्न ठरवण्यातच बाळासाहेबांचा मोठा रोल होता. म्हणजे इलेक्शनचं तर नंतरचं झालेलं आहे आणि माझ्या जन्मापासून मी त्यांच्या घरी, ते आणि मीनाताई होते तेव्हापासून जाते. त्यामुळे बाळासाहेब जाईस्तोवर आमचा सगळ्यांचा खूपच वावर दोन्ही घरांचा होता आणि
त्यांच्याकडे गेलं की नेहमी चेष्टा मस्करी इतकं कॅज्युअल वातावरण असायचं आणि त्यांच्याकडे एकदा गेलं की आपल्याला वाटायचं एवढा मोठा माणूस आहे, बिझी आहे, काय करत असतील. तर 10 मिनिटासाठी गेलं तरी 1.5-2 तासाची वेळ ते सोडायचेच नाहीत. एवढ्या गप्पा रंगायच्या, कारण का जुन्या आठवणी, नाती. आणि आत्ता पण मी ती सामनाची बातमी बघत होते आता टी व्हीवर. ही गोष्ट खरी मुखपत्र एखाद्या संघटनेचं असेल तर ह्या सरकारने जरी ते विरोधात लिहित असेल, इट्स अ डेमोक्रेसी, कुणालाही काही बोलायचा अधिकार आहे. उद्या तुम्ही माझ्या विरोधात बोलला म्हणून मी तुमचं चॅनल बंद करायचा का? NDTVसाठी या सरकारने असंच केलं होतं. आता सामना आमच्या विरोधात असला, इतके वर्ष विरोधात लिहिला, पण तो त्यांचा अधिकार आहे, अधिकार नाही घेऊन त्याच्यामुळे हे जे सरकार आज आहे ते इतकं हुकुमशाही आहे की ते त्यांच्या सगळ्या वागण्यातच दिसतं, त्यांच्या बॅनरमध्ये पण दिसतं आता. म्हणजे इतकं पर्सनॅलिटी सेंट्रिक झालेलं आहे. म्हणजे मुंबईचा महापौर पण देवेंद्र फडणवीस, म्हणजे बारामतीचा सरपंच पण देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस. हे पर्सनॅलिटी सेंट्रिक. एक माणूस सगळं काम करणार का? सगळी मंत्रालय चालवणार का? सगळी पदं चालवणार? हे नरेंद्र मोदींकडून शिकलेले त्यांचे शिष्य आहेत. नाही, पण मुख्यतः ज्या स्वरूपामध्ये माध्यमांच्या माध्यमातून प्रतिमा निर्मितीचं काम हे भाजप करत आलेलं आहे. पवार कुटुंबाचं स्वतःचं एक वृत्तपत्र आहे, पण ते कधी मुखपत्र झालं नाही. काय कारण आहेत अशी की कधीच पवार कुटुंबाला वाटलं नाही की हे जे आपलं आहे त्याचाही वापर पवारांनी स्वतःसाठी नाही, केला? कशासाठी? आमचं राजकारण वेगळं, माझे काका एक व्यवसाय म्हणून ते करतात. त्याच्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल, म्हणजे तुम्ही सकाळच्या बातम्या सगळ्या काढून टाका, त्या काय सगळ्या आमच्या हिताच्या आमच्या बाजूच्या नसतात. पण सामनाचं एक पॉलिटिकल, ते सामना हे काय ठाकरे फॅमिलीचं नाही आहे, शिवसेनेचं वृत्तपत्र आहे. त्याच्यामुळे ते त्यांचा माउथपीस आहे, त्यांना अधिकार आहे तो तसा वापरायचा. आमची ऑपरेटिंग स्टाईल वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. म्हणजे हा राष्ट्रवादीचा सकाळ नाही हो, ते प्रताप पवार आणि अभिजित पवार बघतात. त्याच्यामुळे त्याचं ह्यूज डिफरन्स. आणि मला असं वाटतं वृत्तपत्र चालवायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आम्हाला उत्सुकता असेल आम्ही एक काढावं राष्ट्रवादी म्हणून. त्याच्यामुळे सामना आहे, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनीच वाढलं पाहिजे, सगळ्यांनीच आपली मतं मांडली पाहिजेत समाजात आणि ऐकून घ्यायचं. दॅट इज द बिगेस्ट क्वालिटी ऑफ अ लीडर. हे चालू ठेवा, आनंदच आहे, पण ही फॅकल्टी बंद करू नका. ही फॅकल्टी ज्या दिवशी जो नेता आणि लीडर बंद करेल ना, इलेक्शनमध्ये समज में आएगा. सुप्रियाताई, शरद पवारांनी जशी प्रत्येक पक्षात घट्ट माणसं बांधून ठेवली आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत तसे तुमची मैत्री आहे का प्रत्येक पक्षात? हो आहे. वैयक्तिक संबंध माझे सगळ्यांशी चांगले. प्लीज. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री अजूनपर्यंत झालेली नाहीये. उद्या राष्ट्रवादीची सत्ता आली, तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी जर तयार केलं, तुम्ही जर मुख्यमंत्री व्हाल का? तुमच्याकडे जर सत्ता दिली आणि तसं राष्ट्रवादीने निर्णय घेतला, पहिली मुख्यमंत्री होण्याचा मान आणि कसं पद भूषवणार का राष्ट्रवादीकडून? एकतर मला मनापासून आनंद वाटतो की तुम्ही सगळे सातत्याने हा प्रश्न विचारता. म्हणजे 19मध्ये, 18मध्ये, 17मध्ये, आता माहिती नाही कधीची संधी येईल, त्याच्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार आहे ह्याच्यासारखं फार चांगली गोष्ट नाही. एकतर मला ती देणार नाही, त्याचं कारण असं, आणि मी मागणारी नाही, कारण का मी लोकसभा लढते. तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री आपण तरी व्हावं? नाही, महिला मुख्यमंत्री नाही. एकतर मुख्यमंत्री पद हे कुठलंही पद जेंडरमध्ये अडकवता येत नाही. तुमची एडिटर एक पुरुष असू दे किंवा महिला, काय फरक पडतो? तसंच महाराष्ट्राची मुख्यमंत्री एक महिला असू दे किंवा पुरुष, काय फरक पडतो? तुम्ही बघा, सामाजिक न्याय या देशामध्ये सगळं जे सामाजिक परिवर्तन झालं महिलांसाठी ते पुरुषांनीच केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं तुम्ही नाव घेता, त्यांनी त्यांच्या बायकोला शिकवणूक दिली. ते या देशात महिला आरक्षण देणारा महिला मुख्यमंत्री नव्हती, पुरुष मुख्यमंत्री होता, त्याचं नाव शरद पवार पण आहे. सुप्रियाताई, आता केंद्रात कारण ह्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा नाही म्हटलं तरी आलाच, तो जे महिला आरक्षण विधेयक आहे त्याविषयी. आणि मग व्यंकय्या नायडू म्हणताना म्हणाले की हो, आपल्याला सरकारही त्याच बाजूने आहे की महिला आरक्षण विधेयक झालं पाहिजे. आणि म्हणेपर्यंत नंतर असं निघालं की राज्यसभेत जर मेजॉरिटी नाही मिळाली तर हे शक्य नाही. आता महिला आरक्षण विधेयकाला जर मेजॉरिटी मिळणार नसेल राज्यसभेत आणि आपले सगळे स्त्री खासदारही त्या विधेयकाच्या बाजूने असताना तुमचं महिला आरक्षण विधेयकावर वैयक्तिक मत काय आहे? म्हणजे सरकारला टीका करताना आम्ही ऐकलंय, पण या कार्यक्रमात काय आहे आणि कुठे घोडं अडतंय? नाही, घोडं इथेच अडतंय, कारण का त्याच्यात विल नाही आहे. ह्याचं कारण असं की महिला विधेयक, एक तर माझं वैयक्तिक मत नसतं. आता मी एका संघटनेत काम करते, त्याच्यामुळे संघटनेचं मत असतं, मला वैयक्तिक मताचा अधिकार नाही आहे एकतर. आणि तो कुठल्याही संघटनेत नसावा, कारण का ते संघटनेची एक शिस्त असते. दुसरं, आम्ही महिला विधेयक यावं लोकसभेमध्ये ह्याच्यात आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे. आणि जिथे आम्ही पहिल्यांदा या देशात आमच्याच उच्च नेत्यांनी आरक्षण आणलं, तर अर्थातच आमचं आरक्षणाला सपोर्टच आहे. आणि दुसरं, व्यंकय्याजी फार वरिष्ठ नेते आहेत, त्यांना आमच्या सगळ्यांपेक्षा राजकारण जास्त समजतं. पण थोडासा जर तुम्ही अभ्यास केला लोकसभेचा आणि राज्यसभेचा, लोकसभेत वन वे ते पास करू शकतात आणि राज्यसभेत तुम्ही डिव्हिजन बघा ना, काँग्रेस पक्ष
या विधेयकाच्या बाजूनी आहे, एक्झॅक्टली. आपलं NCP त्यांच्या बाजूनी आहे, तृणमूल काँग्रेस बाजूनी आहे. त्याच्यामुळे इच्छाशक्ती नाही आहे. कारण तुम्ही हा हिशोब, हा प्रश्न मी व्यंकय्याजींना पण विचारला होता. कारण का मला मीडियावाल्यांचा मेसेज आला, म्हटलं व्यंकय्याजींना तुम्ही विचारा, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस एवढे सगळे एक झाले तर ऑटोमॅटिकली मेजॉरिटी. DMK सपोर्टिंग आहेत, त्यांचे खासदार आहेत, AIDMKचे खासदार आहेत, सगळे या विधेयकाला कारणं पॉझिटिव्ह दिली जात आहेत. कारणं दिलीच जात आहेत. मी तुम्हाला फॅक्च्युअली सांगते का, म्हणजे व्यंकय्याजींनी जर राज्यसभेला, लोकसभेत तर पास करा आणि राज्यसभेत डिस्कस करा, काँग्रेस पक्षाची बोला, राष्ट्रवादीशी बोला, तृणमूलशी बोला, पास होईल. ताई, आपण फार केंद्र- अवघड नाही करणं, इच्छाशक्ती नाही. केंद्राबाबतीत आता बोलायला सुरुवात केलेली आहे. पर्सनॅलिटी कल्टचा पण मगाशी तुम्ही उल्लेख केला की सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस, पण याची सुरुवात झाली मोदींच्या नाही, तिथूनच करिश्म्यापासून. ट्रिकल डाऊन झालं. पण हा जो आता मोदी फिनॉमिना आहे सध्या देशात सगळ्या पातळीला दिसायला लागलेला आहे, टीव्हीवरचा बॅन वगैरे तुम्ही एक छोटं उदाहरण दिलं, पण या मोदी कल्ट किंवा या मोदी इम्प्रेशनकडे तुम्ही कसं बघतात दिल्लीच्या नजरेतून? दिल्लीच्या नजरेतून 2014चे नरेंद्र मोदी आणि 2017चे नरेंद्र मोदींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याचं कारण असं, 2.5 वर्षापूर्वी जी स्वप्न त्यांनी दाखवली होती की त्यांना खरंच बदल करायचा होता, ते 2.5 वर्षात बदल झाला आहे का, तर त्याचं उत्तर नाही आहे. दुसरं त्यांची क्रेडिबिलिटी खूप होती. आज फेकू हा शब्द त्यांना चिकटला आहे. तुम्ही गुगलवर फेकू टाईप करा, त्याचं उत्तर काय येतं हे बघा, त्याचं नाव मोदीच येतं. त्यामुळे गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या रीतीने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नोकऱ्यांचे प्रश्न असतील, मेक इन इंडियासारखा जो अतिशय गंभीर विषय ज्याच्याबद्दल ते सातत्याने बोलत होते, आज राजीव बजाजच म्हणालेत की ते मॅड इन इंडिया आहे. कारण त्यामुळे मेक इन इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया. आता डिजिटल इंडियाचं तुम्हाला उदाहरण देते. डिजिटल इंडिया चांगला उपक्रम आहे, सगळं डिजिटलायझेशन होणार असेल तर त्याचं स्वागतच आपण करतो. पार्लमेंटमध्ये वायफाय चालतं का ह्याची माहिती करून घ्या तुमच्या दिल्लीच्या कॉरेस्पॉन्डंटकडून. म्हणजे जर जी सगळ्यात उच्च बिल्डिंग आहे ज्याच्यात सगळे निर्णय होतात, त्या पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्येच जर वायफाय चालत नसेल तर सगळी शहरं वायफाय फ्री आणि डिजिटल कसं होणार? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि स्वच्छतेबद्दल ते सारखं बोलतात. परवाही म्हणाले की स्वच्छता अभियान चालू करणारा ह्या देशातलं पहिला प्रधानमंत्री मी, आणि आमच्या सरकारने केलं. मला त्यांना छोटीशी आठवण करून द्यायची आहे की तुम्ही नाही आहात ते, ह्या महादेशामध्ये पहिल्यांदा स्वच्छता अभियान करणारा नेता कुठला असेल तो कैलासवासी RR पाटील आहे, आणि त्याला 17 वर्ष झाली आहेत. काही नवीन गोष्ट नाही महाराष्ट्रासाठी. पण ताई, मग असं जेवढी टीका आता तुम्ही केली मोदी किंवा त्यांच्या या सगळ्या सरकारच्या अनुषंगाने, याच सरकारकडनं प्रपोज झालेलं आणि म्हणून नाव निश्चित झालेलं पद्मविभूषण पुरस्कार ज्यावेळी पवार साहेबांना जाहीर होतो, त्या बाबतीत मग शंका आता उपस्थित होते की नेमकी भूमिका काय? नाही, पुरस्कार तर महत्वाचाच आहे, पण तो शेवटी कुणाकडनं येतोय ते हाही नाही, महत्वाचे आहेत ना. पद्मभूषण सरकार देत नाही, तुम्ही केलेलं 50 वर्षाचं काम असतं, त्यांची इच्छा आहे ते मंत्रीपद देतात. मंत्री ते स्वतःच्या चॉईसने करतात, पण पद्मविभूषण ते स्वतः देऊ शकत नाही, कारण का त्याला एक कॅटेगरी असते आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचं सगळं पारदर्शक असतं आणि ऑनलाईन असतं. ताई, आपण ज्यावेळेला राष्ट्रीय विषयांवर बोलतोय, जर आपण तामिळनाडूत कैलासवासी जयललितांवर जर बघितलं तर जयललितांनी स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण केलं. ममता बॅनर्जी तृणमूलच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये स्वतःचं असं वेगळं राजकारण आणि स्वतःचं अस्तित्व तयार केलं. तिकडे अगदी मायावतींकडे जर गेलं तर उत्तर प्रदेशात मायावती असतील, मुलायम असतील, त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा ठसा आणि त्या राज्यावरची पकड निर्माण केली. शरद पवार एक दिग्गज असा नेता, प्रत्येक मराठी माणसाला ज्याचा अभिमान असावा, पण त्या शरद पवारांना महाराष्ट्रात ती राजकीय पकड तयार करता नाही आली सत्तेच्या माध्यमातून. ती वैचारिक पकड निश्चितपणे असेल, राजकीय पकड असेल, मात्र सत्तेची पकड तयार करता नाही आली. काय कारण वाटतं तुम्हाला? मी त्याला दुसऱ्या पद्धतीने तोच बोलते की महाराष्ट्राचं 50 वर्षाचं आणि आजचं देशाचं राजकारण तुम्ही बघाल तर 50 वर्ष राज्याचं आणि 25 वर्षातलं केंद्रातलं राजकारण असेल. ह्या सगळ्या त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणात ह्या ज्या तुम्ही उदाहरणं दिली ती त्या ठिकाणी एक हाती त्यांची सत्ता आली असेल. एक तर काँग्रेस होती तेव्हा पवारसाहेबांची एक हाती सत्ता होतीच. आमचे 2 पक्ष झाल्यानंतर हा विषय बदललेला आहे. ते स्वतः 4 वेळा मुख्यमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते काँग्रेस पक्षाचेच होते आणि मोठ्या संख्येने तेव्हा निवडून आले. मला आठवते एका वेळेस तर 42 खासदार महाराष्ट्राने निवडून दिले होते, तेव्हा पवारसाहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तो थोडासा इतिहास सगळे आजकाल विसरायला लागलेत ह्या पर्सनॅलिटी ड्रिव्हन वाढून. या पर्सनॅलिटीजच्या मानाने पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते किंवा केंद्र सरकारमध्ये जेव्हा कृषी मंत्री होते त्यांचा सगळा डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स ओरिएंटेडच होता.
आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळात जेव्हा दिल्लीला जायचे तेव्हा सगळी दिल्लीत हालचाल व्हायची की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत काय होतं, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा परफॉर्मन्स हा देशाची सगळी नीती ठरवायचा. त्याच्यामुळे 50 वर्षाचा तुम्ही सगळा त्यांचा कामकाज बघितलं तर त्याच्यात एकतर 50 वर्ष एका राज्यात आणि 25 वर्ष देशाच्या राजकारणात रेलेव्हंट राहणं आणि लोकांनी तुम्हाला प्रेम विश्वास देणं, म्हणजे आजही सगळ्यांना वाटतं की नाही एकदा लेट्स रन इट थ्रू हिम, एक जो विश्वास आहे आणि ती विश्वासार्हता फक्त आपल्या राज्यात सीमित नसून बाकीच्याही राज्यात राहणं, ती एक मोठी अचीवमेंट आहे. की जयललितांचं हे 5 वर्षाचं अम्मा म्हणून तुम्ही विचारता, पण आधीचा इतिहास हे सगळे विसरलेत. किंवा आज दीदींचे कष्ट, दीदींनी खूप 31 वर्ष खूप कष्ट केल्यावर त्या मुख्यमंत्री झाल्यात आणि त्यांची पकड आज राज्यावर उत्तमच आहे. जयललितांची पण उत्तमच आहे. मायावतींचं थोडंसं रोलर कोस्टर राईड असते ती थोडी उतर, पण त्यांनी त्यांच्या परीने खरंच म्हणजे लखनौला आज मी बऱ्याच वेळा म्हणते पाटणा लखनौबद्दल आज भाजप टीका करत असतं, पण लखनौ शहरात तुम्ही आज गेला तर खरंच चित्र बदललेलं आहे, तिथलं आयुष्य लोकांचं बदललेलं आहे. त्याच्यामुळे हे बदल सगळ्यांनी आपापल्या परीने घडवलेले ते एक पर्सनॅलिटीज असतात. आणि आज शेवटी पवारसाहेबांच्या 75व्या वाढदिवसाला सगळ्याच पक्षाचे सगळेच दिग्गज नेते आले होते. मला वाटतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या या सगळ्या कार्यकर्तीत एक म्हणजे मुख्यमंत्री ते 4 वेळा झाले तेव्हा एवढीच पकड होती. त्याच्यामुळे मला नाही वाटत मी त्यांना त्या चौकटीत अडकवीन की एक राज्यासाठी हे केलं. आणि मला असं वाटतं की इलेक्शन हारले असतील, जेवढी वर्ष त्यांची सत्तेत गेली कदाचित तेवढ्यापेक्षा जास्त वर्ष त्यांची विरोधात गेली, पण त्यांची पॉप्युलॅरिटी जी होती ती दोन्ही ठिकाणी समानच होती आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना प्रचंड प्रेम दिलं आहे याची जाणीव दादा मला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नातं आमचं सत्ता निगडीत नसून एक विश्वासाचं नातं आहे, ते सत्तेपेक्षा जास्ती मोठं आणि श्रेष्ठ आहे. तुम्ही विश्वासाबद्दल बोलताय, मुख्यतः शरद पवारांचं नाव घेतलं की राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला थेटपणे संपर्कात असू शकेल असा नेता किंवा त्यांना तो जोडू शकेल, एकत्र आणू शकेल असा नेता म्हणून निश्चितपणे शरद पवारांकडे बघितलं जातं. मात्र शरद पवारांनी ज्या पक्षाबरोबर नाळ जोडली त्या पक्षाशी ते विश्वासार्हतेनं राहतीलच की नाही याबद्दलचं जे प्रश्नचिन्ह सातत्यानं उभं केलं जातं, त्यामुळे कुठे ना कुठे शरद पवार हे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नाही किंवा राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एकहाती सत्ता आणू शकले नाही. हे जे मुळात विश्लेषण होतं, तुम्ही घरातून अगदी सुरुवातीपासून बघताय, तर मुळात हे विश्लेषण तुम्हाला कितपत योग्य वाटतं पवारांबद्दलचं की पवार तो विश्वास निर्माण करू शकले नाही राजकीय पक्षांमध्ये? मला असं वाटत नाही. काँग्रेस पक्षाचंच विचारताय तुम्ही डायरेक्टली म्हणून सांगते, बाकी काय ताकाला जाऊन कशाला भांडं लपवायचं. एक तर दुसरं, काँग्रेसला विश्वासार्हता वाढली नाही कारण का दोन्ही वेळा काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून काढलं. जे काही तेव्हा झालं दुर्दैवी झालं, काँग्रेसचंही नुकसान झालं, राष्ट्रवादीचंही झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे MLAही निवडून आले होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री तेव्हा होऊ शकला असता, पण त्यांनी असा निर्णय घेतला की माझे जास्ती सहकार्यांना मंत्रिपद आणि काम करायची संधी मिळेल म्हणून ते पद तेव्हा आम्ही सोडून दिलेले. हा इतिहास नाही, हे सगळं फॅक्च्युअल मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांनाच वाटतं की गांधी परिवार आणि आमचे संबंध अतिशय वाईट आहेत किंवा अडचणीचे आहेत, पण बाकीचे लीडर आज महाराष्ट्रातले काय बोलतात हे मला काय फारसं त्याच्यावर बोलणं योग्य वाटत नाही. पण सोनिया गांधी आणि पवारसाहेबांचे वैयक्तिक संबंध किती चांगले ते पार्लमेंटमध्येही ओपनली दिसतं. आणि त्या पवारसाहेबांच्या 75ला जे काही बोलल्या हे मी तरी आयुष्यभर विसरणार नाही. आणि ते आणि राहुल गांधी दोघंही त्या कार्यक्रमाला आले होते. त्याच्यामुळे एक काळ होता, मतभेद होते, पण ते मतभेद आता ओव्हर टाईम संपलेले आहेत. आणि मला कधी कधी हसू येतं काही म्हणजे मी स्वतः काँग्रेसवर कधीच टीका करत नाही, याचं कारण 15 वर्ष आम्ही एकत्र सत्ता इथेही केलेली आहे आणि दिल्लीत केंद्रातही, आणि आजही इलेक्शनमध्ये मी त्यांच्यावर फारशी टीका करत नाही कारण का आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि आमच्या अनेक ठिकाणी आघाडी आहेत. म्हणजे ह्या जिल्ह्यात काँग्रेसवर टीका करायची आघाडी नाही म्हणून आणि त्याच जिल्ह्यामध्ये जाऊन घड्याळाच्या किंवा काँग्रेसच्या बाजूनी बोलायचं, मला नाही वाटत हे राजकारण माझ्या स्वतःसाठी योग्य आहे. कारण का जर काँग्रेस चांगलं आहे तर चांगलंच आहे, तर जिल्ह्याप्रमाणे माझं प्रेम त्यांच्यासाठी कमी जास्त होऊ शकत नाही. 2004ला चूक झाली तुमच्याकडून असं वाटतं मुख्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं अजिबात पक्षाने? नाही, इज ऑल स्पेक्युलेशन. जर त्यावेळेला मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस आता आहे त्या परिस्थितीत नसती आणि त्यापेक्षा खूप वाढलेली असते. 2004चा एक विषय आहे. 2014 मधली परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती आणि सर्कमस्टन्सेस असतात. आता ब्रह्मदेव खाली आल्यावर मी कशी वागीन तेवढं हायपोथेटिकल आहे त्याच्यामुळे
आता एक दुसरा प्रश्न होता ज्या प्रकारे मोदी साहेब आणि पवार साहेबांचे संबंध आहेत यावरून भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या संबंधांवरून नेहमी टीका केली जाते. व्हॅलेंटाईन डेला मोदी स्वतः आले, त्याच्यानंतर जी चर्चा झाली की कुठेतरी इनडिरेक्टली भाजपला सपोर्ट केला जातो NCP कडनं, एक आतमधून सपोर्ट केला जातो. परवाच ज्यावेळेला पवारसाहेब म्हणाले की मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी तयार आणि मध्यावधी निवडणुका होणार, तेव्हा लगेच भाजपच्या नेत्यांनी ट्विट करून म्हटलं की जाणता राजा जे बोलतो ते कधीच करत नाही. आणि असं नेहमी पवारसाहेबांबद्दल म्हटलं जातं की पवारसाहेब बोलतात एक पण करतात वेगळं. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी त्याच्याकडे बघत पण नाही, कारण का मला हसू येतं त्यांचं. याचं कारण की लोकच स्पेक्युलेट त्यांच्याबद्दल जास्त करत असतात. ते खरं किती बोलतात तुम्ही ॲनालाइज करा, ते किती बोलतात आणि त्यांच्याबद्दल किती परसेप्शन होत असतं. आता व्हॅलेंटाईन्स डे, आता तुम्ही मला सांगा ना, पवारसाहेबांचं वय व्हॅलेंटाईन्स डेचं राहिलं ना नरेंद्र मोदींचं, बिचाऱ्या शिवसेनेतनं व्हॅलेंटाईन डे सोडूनच दिला आहे. पण हे व्हॅलेंटाईन्स डे नव्हतं, ते बारामतीत कार्यक्रमाला आले होते. मला वाटतं ते 13 तारखेला आले होते का 14 इव्हेंट. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्पेक्युलेटिव्ह असतात. म्हणजे पवारसाहेबांबद्दल स्पेक्युलेशन बाहेरचे लोक आतल्यापेक्षा जास्त करत असतात. अगदी याच विषयावर आपण चर्चा जी आहे ती सुरू ठेवणार आहोत आणि मुख्यतः पुढच्या काळात राष्ट्रवादी स्वतःचं स्थान हे महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं बघते याही दृष्टीने चर्चा करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूजरूम. न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर. माझं सहकारी प्रसन्न जोशी पुढचा प्रश्न विचार. प्रसन्न, दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे मगाशी जो मयांकचा प्रश्न होता थोडा कंटिन्यू करतो की शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. मला प्रश्न माझ्या आईला कळतं. तुम्हाला तरी किमान ते कळतं का? तुम्हाला तरी त्याची काही थोडीशी भनक लागते का? काही थोडासा अंदाज येतो का? ते बघा, ते माझे नेते उच्च नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय या विचारायचा मला अधिकार नाही. वडील आहेत तेव्हा एक वडिलांकडेच म्हणून बघते. त्यांच्या मनात काय आहे माझ्या आईला नक्की कळतं एकतर. आणि कसं हे सगळं स्पेक्युलेशन आहे. म्हणजे तुम्ही त्यांना 5 मार्क तरी दिले पाहिजेत की 5 दशकं अर्थात राजकारणात सगळ्यांना असं घोळून ठेवायचं आणि ते ठेवत नाहीत, लोकच त्यांच्याबद्दल बोलत राहतात. त्यामुळे मला कधी कधी हसूही येतं या गोष्टीचं की किती लोक त्यांच्याबद्दल स्पेक्युलेटिव्ह करत असतात. म्हणजे त्या किमयेला काही 5 मार्क द्याल का नाही तुम्ही? एक थोडासा पर्सनल प्रश्न जो अजितदादांना सुद्धा आम्ही इथेच ते बसले असताना विचारला होता की आता बारामतीमध्ये पुढची पिढी येते, अजितदादांचे पुतणे आता राजकारणात माझ्या पण येतात. भावाचा मुलगा आहे. हो म्हणजे दादाचाच नाही. अर्थातच. तर तसं सुप्रियाताईंच्या पर्सनल लाईफबद्दल फारशी माहिती नसते, सुळ्यांकडचं घराणं. तर तुमची आता मुलं सुद्धा 18 वर्षाच्या पलीकडे आता आलेली असतील आसपास, त्यांचं काही पॉलिटिकल इन्क्लिनेशन आहेत का? त्यांना ते तुमच्याशी त्याबद्दल बोलतात का? त्यांच्या बोलण्यात काय असतं आणि ते जाणार आहेत का राजकारणात? वेल, जाणार आहेत का राजकारणात? मला विचारलं तर त्याचं उत्तर नाही आहे. मला नाही वाटत की माझ्या मुलींनी किंवा मुलांनी राजकारणात यावं. जग बदलत चाललंय, करिअर ऑपॉर्च्युनिटीज, ग्लोबल सिटिझन्स व्हावं माझ्या दोन्ही मुलांनी, अशी माझी इच्छा आहे. दादाची इच्छा तीच आहे त्याच्या मुलांसाठी. म्हणजे तसे आम्ही खूप क्लोज असल्यामुळे आम्ही आमच्या एकमेकांच्या मुलांचे करिअर्स वगैरे सगळे एकमेकाशी सातत्याने डिस्कस करत होतो. कारण का आजकाल करिअर्स बदलत चालले आहेत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी जर माझ्या वडिलांना सांगितलं असतं, आईवडिलांना, की मला DJ व्हायचं आहे वगैरे, तर माझ्या आईवडिलांना हार्ट अटॅकच आला असता किंवा रेडिओ जॉकी व्हायचं आहे. ते शॉकिंग होतं. पण आता इट्स ओके. माझी मुलगी जर मला म्हणली मला रेडिओ स्टेशनवर काम करायचं, आय थिंक इट्स ॲब्सोल्युटली कूल. का तिने करू नये? कारण का काळ बदलत चाललाय. तो काळ वेगळा असं काही होता. होतं खरंच मनात होतं तुमच्या? काय रेडिओ जॉकी सोडून द्या, पण असं मनात होतं तुमच्या? रेडिओ जॉकी वगैरे असं काय नव्हतं. मला मायक्रोबायोलॉजिस्ट, डॉक्टर विक्टर काय काय व्हायचं होतं. पण मला रक्ताची भीती वाटते, मी कशी डॉक्टर होणार आहे ते गॉड अलोन नोज. त्याच्यामुळे असं आहे की काळ बदलत चाललाय. किती म्हणजे थिएटर असेल, सिनेमा असेल, तुम्ही बघा ज्याला थिएटर सिनेमा मिळत नाही त्याला केवढं मोठं प्लॅटफॉर्म टेलिव्हिजनने आज दिलं. केवढा टॅलेंट पूल आपल्याला दिसतो, जी खरं नाटकात लोक काम करायची. आज सिरियल्समध्ये आपल्या घरातले कदाचित अमिताभ बच्चन, शाहरुख खानपेक्षा जास्ती जवळीक आपल्याला वाटते. त्यामुळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज वाढलेल्या आहेत आणि जग किती लहान चाललंय. म्हणजे माझ्या मतदारसंघात तुम्ही आला तर ट्रम्पचं काय चाललंय माझ्या शेतकऱ्याला माहिती आहे. त्यामुळे जग लहान होत चाललंय, आपलं आयुष्य बदलत चाललंय. त्यामुळे या सगळ्या बदलात आमच्याही मुलांनी ते बदल घडवावे ना. आणि माझं आणि दादाचं दोघांचं मत आहे की आमची फॅमिली इंक नाही आहे, हे पब्लिक लाईफ आहे. म्हणजे पवार साहेबांचं जे काय आहे ते दादाचं आणि माझं आहे तोपर्यंत ठीक आहे, पण त्यांचा पब्लिक लाईफचं जे लोकांचा आमचा पक्ष असेल, संघटना असेल म्हणून ती काय आमची मक्तेदारी नाही हो. आणि असं विचार करणंही चुकीचं आहे. जर मी आणि दादानी कधी 1 मिनिटही तो विचार केला, अजिबात नाही. भाग्य आमचं की लोकांनी मला आणि दादाला ॲक्सेप्ट केलं. ताई, मुख्यतः सातत्यानं आपण ही काय 40-1 मिनटं चर्चा करतोय. अगदी सुरुवातीपासून दादा, माझा दादा हा जो तुमच्या बोलण्यातला आहे तो अगदी अनाधानानं आलेला आहे. तो काय असा
कृत्रिमपणे दाखवलेला असा नव्हता, तो सातत्यानं जाणवतोय आणि प्रत्येक शब्दागणित तुम्ही तितक्याच आत्मीयतेनं बोलताय. मात्र बाहेर एक चित्र तयार होतं की नेतृत्वावरून या दोघांमध्ये वाद आहे. महाराष्ट्राचं राजकारण आणि राष्ट्रवादीची पुढची पिढी म्हणून कोण नेतृत्व करणार, तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांमधला संघर्ष अंतर्गत पातळीवरचा आहे. तर खरोखर तसा संघर्ष आहे का नेतृत्व पातळीवरचा? अर्थातच नाही. एकतर दादा माझ्यापेक्षा वयाने, कर्तृत्वानी, एक्सपिरियन्सनी सगळ्याच बाबतीत सिरियस आहे. आणि माझं आणि दादाचं नातं हे कुठल्याही पदापेक्षा फार मोठं आहे. एकतर कारण नाती ही मोठी असतात, पदं येतात आणि जातात. एकतर दुसरी ही जी संघटना आहे ती पवार साहेबांनी आणि लाखो कार्यकर्त्यांनी बांधली आहे. ती काय दादाची माझी फॅमिली इंक नाही आहे. आणि काळ, लोक आणि संघटना ठरवेल की संघटना कोण बघणार. आणि आमचा प्रश्न आहे की तुम्हाला सांगितलं तसं आमच्या 76 वर्षाचे जे नेते आहेत ते 35 वर्षाचे आहेत अजून, त्याच्यामुळे ते काही इतक्या लवकरपणे रिटायर होत आहेत असं दिसत अगदी नाही म्हणजे आम्हाला. आत्ताच काही दिवसापूर्वीच्या मुलाखतीमध्ये मी पवार साहेबांना विचारलं की सुप्रिया सुळेंचं नेतृत्व की अजितदादांचं नेतृत्व हे पुढच्या काळातली धुरा सांभाळेल. त्यावेळेला ते म्हटले की अहो का म्हणून मला इतक्या लवकर त्यांना काही रिटायर, retirement अजून 5-7 वर्ष तुम्ही सहज राजकारण करू नाही नाही, शकतो. ते उत्सुक आहेत एकतर. आणि दादाने माझं, मी म्हणलं तसं, मला माझा भाऊ या कुठल्याही या दुनियेतल्या पदापेक्षा जास्त प्रिय आहे. पण सुप्रिया आणि संघटना मोठी असते, विचार मोठा असतो. दादा आणि मी या संघटनेत काम करणारे 2 लोक आहोत. त्याचं काही असं नाही आहे की ते दादाला आणि मलाच मिळाला पाहिजे. हा पक्ष दुसराही कोणी माणूस चालवू शकतो जो दादा आणि माझ्यापेक्षा जास्त योग्य असेल. आपण जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्यांशी बोलतो हमखास पवार साहेब हे नाव निघतंच, त्यांच्या अनेक आठवणी निघतात. तुम्ही तर सुप्रिया शरद पवार असं नाव लावता. लावत होते, आता 25 वर्ष लावत नाही. ऑफकोर्स. पण आता मग त्या तुमच्या इतक्या वर्षांच्या त्यांच्या बरोबरच्या आयुष्यात तुम्ही त्यांच्याकडनं कोणती गोष्ट नेमकेपणाने घेतली आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला भावली आहे जी त्यांच्याकडनं शिकलाय? नाही, असं काही नसतं. तुम्ही जे तुमच्या आईवडिलांकडून बघता ना तसंच आमचं असतं. असं ते बाळकडू वगैरे या कुठल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे, अजिबातच नाही आहे. तुम्ही, तुमची एक पर्सनॅलिटी असते, तुमची एक कामाची स्टाईल असते. सगळ्यांकडून चांगल्या गोष्टी आपण सगळ्याच लोकांकडून शिकत असतो. तुमचे टीचर शिकवतात, तुमची एखादी मैत्रीण तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवते, एखादा नेता शिकवतो. त्याच्यामुळे एक बेसिक डिसिप्लिन जी आहे, जी त्यांना आहे. आणि मला वाटतं की मी शिकायला पाहिजे. ती माझ्यात आहे का नाही मला माहिती नाही, पण एक उत्सुकता, प्रत्येक गोष्टीची उत्सुकता करण्याची, बघण्याची, शिकायची. आणि का, कधी मला माहिती नाही हा प्रश्न त्यांना विचारायला कधीच काय वाटत नाही की अरे काय, कोणी तुम्ही सांगायला गेला तर ते म्हणले नाही मला माहिती नाही. आणि ते 100% वेल इन्फॉर्म्ड असतात. म्हणजे कधी कधी दादाला मला हसू येतं की यांना कोणी सांगितलं. दादा मला विचारतो, मी दादाला विचारतो, आम्ही दोघांनी सांगितलेलं नसतं पण त्यांना माहिती असतं. ताई, याच अनुषंगानं ज्या वेळेला शरद पवार हे असं व्यक्तिमत्व आहे जे सर्वव्यापी आहे. उद्योग असो तर क्रिकेट असो, राजकारण सर्वश्रुत आहे. मुळात जर अजित पवारांकडे बघितलं तर अजित पवार एक राजकीय वंशज म्हणून जर त्यांच्याकडे बघितलं तर ते त्या स्वरूपामध्ये सर्वव्यापी वाटत नाही. साहित्याची गोडी मग ती अजित पवारांमध्ये दिसत नाही किंवा त्या स्वरूपामध्ये ती कधी त्यांच्या बोलताना दिसत नाही. किंवा म्हणजे साहेबांकडे गेलं की नेहमी साहेबांच्या हातात एक पुस्तक दिसतं किंवा साहेब पुस्तकांबद्दल अगदी आवडीनं बोलतात. पण तेच बोलणं हे सुप्रिया सुळेंच्या बाबतीत समोर येताना पाहायला मिळत नाही, अजित पवारांमध्ये दिसत नाही. तो सर्वव्यापीपणा येणं जो आहे तो का ट्रान्सफॉर्म झाला नाही, तो का झिरपला नाही हा प्रश्न उपस्थित होतो. तर तो खरोखरच झिरपला नाही आहे की तो मुळात अजून लोकांना कळलेला नाही आहे? असं नाही, प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी, आम्ही क्लोन्स नाही होत एकमेकाची. पवार साहेबांची एक स्टाईल आहे, ते मोठे नेते आहेत, आमच्या दोघांपेक्षा सगळ्या परीने सिनियर आहेत आणि कर्तृत्ववान पण आहेत. आम्हाला दोघांना आमचं अजून कर्तृत्व दाखवायचं आहे एक तर. आणि पुस्तकाची असेल, गाण्याची असेल, ही सगळ्यांची आवड आम्हाला सगळ्यांनाच आहे. पण पवारसाहेबांचे संबंध त्या काळातले सगळ्या, मग थिएटर असेल, सिनेमा असेल, या सगळ्यांची ओपन होते. आता माझ्या पिढीमध्ये दादाला या सगळ्याची हाऊस खूप आहे खरं. दादा नाटक, सिनेमा सगळं बघतो दादा. पण दादाच्या बाकीच्या पर्सनॅलिटीमध्ये गेल्या 15 वर्षात दादा त्या कामात इतका बदल दिसला की दादाची ती पर्सनॅलिटी कधी बाहेर आलीच नाही. आणि पवारसाहेब, आता नाट्य संमेलन असेल, पवारसाहेब जातात, मग मी आणि दादा कधी गेलो तर खाली बसतो, नाहीतर साहेब असतातच तिकडे.
आणि मला स्वतःला या सगळ्या गोष्टींची आवड आहे. नवीन पिढीचे जे नवीन थिएटर असतील, सिनेमा असतील, या सगळ्याची मला आवड आहे. आमची येतात संबंध. पण आम्ही अवॉर्ड्सला वगैरे दादा आणि मी म्हणजे ते आमच्या पद्धतच नाही आणि आम्ही कोणी जातबीत नाही. आम्ही टीव्हीवर सगळं बघतो. त्यामुळे पण एक पर्सनॅलिटी आणि त्यांची पर्सनॅलिटी आणि मी सांगितलं की प्रत्येकाची एक स्ट्रेंथ आहे, प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स एक क्विक प्रश्न विचारतो. अजितदादांची भाषा रांगडी आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण माणसाला जी ऐकाविषयी अशी भाषा आहे. पण हीच भाषा आणि काही शब्द त्यांना अडचणीत आणतात. त्यांनी थोडीशी भाषा बदलावी असं तुम्हाला कधी कधी वाटतं? अरे खूप बदलली ऑलरेडी गेल्या काही दिवसात. आणि तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला आता आठवत नाहीत पण असंख्य नेते महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांची ह्याच्यापेक्षा रांगडी भाषा होती. पण तेव्हा मोबाईल नव्हता आणि टी व्ही नव्हता. आता काय झालंय, आता इथून मी साईडनी गेले तरी कोण व्हिडिओ काढत आहे माहिती नाही. आम्ही म्हणजे एअरपोर्टला उभे असतो तर लोक साईडनी फोटो काढत असतात. आपण कधी कधी बोलत पण नसतो, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गोष्टी होतात. त्याच्यामुळे आजचा जो मीडिया झाला आहे त्याच्यात मला विचाराल तर त्याचे गुण पण आहेत आणि दुर्गुण पण आहेत. म्हणजे डिजिटलायझेशन इज वंडरफुल, पण त्याच्यात मला असं कधी कधी वाटतं समबडी इज टॉकिंग मी. म्हणजे आता ट्विटर आणि फेसबुक हे मी करते कारण का माझ्या कामाची ती रिक्वायरमेंट आहे. पण आता मोटरसायकलवरनं सचिन भाऊ आई रोज फिरतात हो, पण त्याची रोज न्यूज होते का नाही. आणि तुम्हाला कसं कळलं असतं, कोणीतरी व्हिडिओ घेतला, व्हायरल केला म्हणून तर झालं. त्याच्यामुळे त्याची ॲडव्हान्टेज आणि पर्सनल लाईफ काय राहिलीच नाही हो. म्हणजे कुठे रेस्टॉरंटमध्ये गेलं, फक्त माझं असं होत नाही, खूप लोकांचं होतं. त्यामुळे एक प्रायव्हेट पर्सनल लाईफ असं कोणीतरी कॉन्स्टंटली त्या स्मार्टफोनमुळे आपल्याला स्टॉक करतंय असं मला कधी कधी वाटतं की प्रायव्हसी कोणालाच राहिलेली नाही. इट्स ॲक्च्युली सॅड. ताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज न्यूजरूममध्ये आलात आणि अत्यंत मनमोकळ्या अशा गप्पा आमच्या पूर्ण स्टाफबरोबर मारल्या. मुख्यतः राजकीय वातावरण आहे आणि राजकीय वातावरणात खूप राजकीय न बोलता अत्यंत मनमिळावू अशा स्वरूपामध्ये आजची ही चर्चा झाली. आणि या माध्यमातून पक्ष हा काही फक्त पवारांनीच उभा केला असं नाही. जरी शरद पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली गेली असली तरी पक्षातला एखादा सामान्य कार्यकर्ताही उद्या पक्षाचा नेता आणि अगदी मुख्यमंत्री होऊ शकतो. हा अत्यंत आदरभावानं व्यक्त केलेला विचार जो आहे तो निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना आपलासा वाटेल अशी अपेक्षा करूयात. आणि इथेच थांबूया. बघत रहा न्यूजरूम.